खरं तर हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते पुण्यातील भाजपच्या कार्यालयासमोर सुरू असलेलं पाहायला मिळते आणि आरपीआय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत, कारण का भाजपने जरी आरपीआय कार्यकर्त्यांना किंवा आरपीआयच्या नेत्यांना महायुतीमध्ये समावित करून घेतलेलं असलं तरी देखील नेमक्या जागा आरपीआयला कोणत्या दिल्यात तेच या कार्यकर्त्यांना सांगितलं नाहीये आणि यामुळेच हे संपूर्ण कार्यकर्ते नाराज झालेत। आपण पाहतोय की पुणे भाजपचं हे कार्यालय आहे आणि या पुणे भाजपच्या कार्यालयासमोर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोष केला जातो, व्यक्त केला जातो। याचं कारण हेच आहे की नेमकं कार्यकर्त्यांना कुठल्या जागा सोडल्यात हे सांगितलं जात नाहीये। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी बसलाय, आंदोलन करताय, नेमकं तुमच्या भूमिका काय आहे? भाजपने तुम्हाला फसवलं असं तुम्हाला काय वाटतंय? प्रश्न असा आहे काय नेमकं का फसवलंय भाजपने असं वाटतंय? फसवणूक झाली हे 100% आहे, परंतु ती फसवणूक अशी झालेली आहे की संबंधित कुठल्याच लोकांना जे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जे पदाधिकारी आहे, जे शहर पातळीवर राज्य पातळीवर काम करतात, त्यांना देखील गुलदस्त्यात ठेवलेले आहे काही 4-5 लोकांनी। आणि या भागातले जे कामकाज आहे म्हणजे तिकिटा वाटपाचं किंवा चर्चेचं जे कामकाज आहे त्या कामकाजामध्ये आदरणीय आपल्या शहराचे खासदार मोहोळ साहेब किंवा मग आपले चंद्रकांत दादा पाटील यांचा देखील जराशीही संपर्क झालेला नाही। एक तुमच्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आरपीआयच्या तुम्हाला फसवले की भाजपने फसवले? नाही, त्यामध्ये फसवणूक मी तुम्हाला जी म्हणतोय ना की आम्हाला अजून कार्यकर्त्यांमध्ये कळतच नाहीये की काय झालंय, कुठल्या सीट आम्हाला सुटल्या आहेत, कुठल्या सीट आम्हाला सोडणार आहेत, काय सगळ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेत, फॉर्म भरण्याच्या तयारीत आहोत। परंतु आमची मागणी हीच आहे की आरपीआयला ज्या जागा सोडाल त्या हक्काने आरपीआयच्या कार्यकर्त्यालाच द्या। तुमचा एखादा उमेदवार आणून आम्हाला तिथं त्याला प्रचार करायला लावू नका आणि हे कायमस्वरूपी चाललंय। म्हणजे तुम्हाला बैठकीला बोलवलं असेल, तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे ते विचारलं असेल, ही प्रोसेस झाली असेल ना सगळं तुमच्या कार्यकर्त्यांना? या बैठकीची अडचणच ही झाली की काही ठराविक लोकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं असेल, त्यांनी चर्चा काय केल्या हे देखील आम्हाला, त्या ठराविक लोकांनी फसवलं तुम्हाला? मग फसवलं असं आम्हाला अजून कळतच नाहीये नक्की काय आहे। अजून एबी फॉर्म कोणाला जाहीर नाही आहेत, पण ह्या सगळ्या चर्चा, पण आम्हाला तीच त्यांच्याकडनं एक स्पष्टता हवी आहे की ही चर्चा झाली, या जागा तुम्हाला सोडल्यात, या जागांसाठी आम्ही सगळे आग्रही आहोत। भाजपच्या कार्यालयाबाहेर बसण्याचा उद्देश काय आहे? मग तुम्ही तुमचे कार्यकर्ते जे वरिष्ठ होते त्यांच्याकडे घरापाशी त्यांच्या बसलं पाहिजे ना, कारण का ते तुमच्या बैठकांना जायचे ना तुमच्याकडून। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, एकच मिनिट, आम्ही इकडे येण्याची पण आवश्यकता नसते, पण काय झालं, काल आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि आम्ही आमच्या अध्यक्ष जे आहेत ना त्या अध्यक्षांना कळवलं की कोर कमिटीची 22 लोकांची कमिटी आमची शहराची, तर त्या कोर कमिटीची बैठक एक बोलवा। तर ते काल त्यांना म्हटलं 6 वाजता बोलवा, 7 वाजता बोलवा, त्यांनी काल काय बोललं नाही। आज पण आठवलेंची भूमिका काय या सगळ्या बाबत? आठवले साहेबांनी काल देखील प्रेसमध्ये सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्या, आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे। आपण पाहतोय की भाजप कार्यालयाबाहेरची सगळी दृश्य आहेत, भाजपचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत। घोषणाबाजी करत या सगळ्या कार्यकर्त्यांकडून हलकल्लोळ जो आहे तो माजवला जातोय, परंतु नेमकं या कार्यकर्त्यांना जे आहे ते भाजपने फसवलं आहे की आरपीआयच्या ज्या वरिष्ठ नेत्या आहेत त्या वरिष्ठ नेत्यांनी यांना फसवलेलं आहे हे अद्याप यांना कळत नाहीये। त्यामुळे सगळे कार्यकर्ते संतप्त भूमिका घेत या ठिकाणी आंदोलन करतायत।